चला जय हिंद मित्रांनो, बघा सोबत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचं या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर. तर बघा, भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो आपण आज RRB ग्रुप डी साठी मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो अभ्यास बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो बघा यामध्ये आपण जे आहे इम्पॉर्टंट असे मित्रांनो बघा GK जे असे मित्रांनो काही प्रश्नांचा अभ्यासणार आहोत. त्यामुळे मित्रांनो बघा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच बघा आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब देखील करून घ्या. तर बघा पहिला प्रश्न, भारतीय रेल्वे बोर्डाची म्हणजेच RRBची मित्रांनो बघा स्थापना कोणत्या वर्षी मित्रांनो करण्यात आली होती? तर बघा मित्रांनो RRBची जी मित्रांनो स्थापना होती ती 1905 रोजी मध्ये मित्रांनो बघा करण्यात आली होती. तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे किती 1905 बघा आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे, कोकण रेल्वे प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यातून धावते? तर बघा मित्रांनो कोकण रेल्वे जे मित्रांनो बघा ते प्रामुख्याने आपल्या भारतातील मित्रांनो कोणत्या मित्रांनो राज्यातून धावते? तर बघा लक्षात असू द्या पर्याय क्रमांक बर केरळ हे बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. पुढे, हा माझा मार्ग ऐकला काय मित्रांनो हा माझा मार्ग ऐकला या पुस्तकाचे मित्रांनो लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो या पुस्तकाचे मित्रांनो लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक क सचिन पिंपळगावकर काय मित्रांनो पिळगावकर हे जे मित्रांनो बघा सचिन पिळगावकर या आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. तर काय हा माझा मार्ग ऐकला या पुस्तकाचे मित्रांनो लेखक आहेत. पुढे, माहिती अधिकार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो माहिती अधिकार हा जो मित्रांनो दिवस आहे मित्रांनो हा कोणत्या दिवशी मित्रांनो साजरा केला जातो? तर बघा पर्याय क्रमांक ड मित्रांनो 28 सप्टेंबर या दिवशी मित्रांनो जो आहे माहिती अधिकार दिवस मित्रांनो साजरा केला जातो. इतकं तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. यासोबतच 22 सप्टेंबर हा जो दिवस आहे मित्रांनो हा श्रम प्रतिष्ठा दिवस म्हणून साजरा केला जातो. श्रम प्रतिष्ठा दिवस इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. काय श्रम प्रतिष्ठा दिन सुद्धा आपण म्हणू शकता. पुढे बघा, भारतात पहिला ई पासपोर्ट कोणाला दिला गेला? तर बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये मित्रांनो पहिला ई पासपोर्ट जो होता मित्रांनो तो कोणाला दिला गेला? तर बघा योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक प्रतिभाताई पाटील काय मित्रांनो तर प्रतिभा पाटील यांना मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये मित्रांनो पहिला ई पासपोर्ट भेटला. यासोबत बघा मित्रांनो प्रतिभाताई पाटील या मित्रांनो जे आहेत या आपल्या भारताच्या मित्रांनो पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं काय पहिल्या महिला राष्ट्रपती इतकं तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे, जागतिक शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो जागतिक शून्य भेदभाव जो मित्रांनो दिवस आहे तो कधी साजरा केला जातो? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक ब 1 मार्च दिवशी मित्रांनो बघा जागतिक शून्य भेदभाव दिवस मित्रांनो साजरा केला जातो. बघा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर बघा मित्रांनो शक्यतो आपल्या मित्रांनो जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला. कारण मित्रांनो व्हिडिओ जे आहे बनवताना मित्रांनो खूपच जास्त मित्रांनो मेहनत घ्यावी लागते आणि तुमच्या एका लाईकमुळे मित्रांनो आम्हाला जे मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे बघा अवश्य व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला. आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत बघा आपल्या 700 प्रश्नांच्या मित्रांनो GK GSच्या प्रश्नांचा जर तुम्ही आतापर्यंत मित्रांनो ठोकळा किंवा PDF जर तुम्ही या ठिकाणी बाय केली नसेल बघा मित्रांनो अवश्य बाय करून घ्या. बाय करण्यासाठी बघा मित्रांनो 7414 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करून या व्हॉट्सअपच्या मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपला जे आहे स्क्रीनशॉट तुम्ही वाट लावून टाका. तुम्हाला मित्रांनो लगेच 1 ते 2 मिनिटाच्या आत जे आहे तुम्हाला ती PDF मित्रांनो आम्ही देऊन टाकू. बाय करून घ्या. कारण मित्रांनो बघा अत्यंत मित्रांनो आतापर्यंत जेवढ्या काही मित्रांनो बघा RRBने आतापर्यंत आपल्याला प्रश्न विचारले होते ते सर्व काही प्रश्न मित्रांनो त्या PDF मध्ये आपण अवेलेबल केले आहेत. त्यामुळे मित्रांनो बघा तुम्ही आताच बाय करून घ्या. जर तुम्ही बाय केलं तर तुम्हाला मित्रांनो इतर कोणतेही पुस्तक वाचवण्याची गरज नाही. तुम्ही मित्रांनो तुम्हाला जे आहे आम्ही ठामपणे तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. पुढे, ताश्कंद करारावर कोणी स्वाक्षरी केली? तर बघा मित्रांनो ताश्कंद करारावर कोणी स्वाक्षरी केली? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक लाल बहादूर शास्त्री मित्रांनो असणार आहे. बघा तर काय लाल बहादूर शास्त्री आणि मित्रांनो ताश्कंद करारावर मित्रांनो स्वाक्षरी केली होती. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो काळा घोडा हा जो मित्रांनो उत्सव आहे हा उत्सव मित्रांनो कोणत्या शहरांमध्ये मित्रांनो साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक मुंबई या शहरामध्ये मित्रांनो काळा घोडा हा मित्रांनो उत्सव साजरा केला जातो. बघा मित्रांनो हा प्रश्न जे आहे मित्रांनो TCS पॅटर्न बार विचारत आहे. त्यामुळे बघा अवश्य आताच मित्रांनो हा जो प्रश्न आहे पाठच तुम्ही करून घ्या. पुढे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे? तर बघा मित्रांनो यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती मित्रांनो विपुल प्रमाणात आहे? पर्याय क्रमांक अ मित्रांनो चंद्रपूर हे मित्रांनो आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे,
क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश कोणता? तर बघा मित्रांनो, क्रिप्टोकरन्सी मित्रांनो सुरू करणारा पहिला देश कोणता आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब, व्हेनेझुएला. हे मित्रांनो जे आहे मित्रांनो देश, हे क्रिप्टोकरन्सी मित्रांनो सुरू करणारा पहिला देश आहे. इतकं तुम्हाला मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे जगामध्ये. मित्रांनो बघा, महत्वाचं म्हणजे आपण हे जेवढं काही मित्रांनो तुम्हाला शिकवत आहोत हे सर्व काही मित्रांनो तुम्ही नोट करत चला. कारण मित्रांनो बघा, नोट केल्यावर मित्रांनो तुम्हाला लक्षामध्ये फक्त मित्रांनो आता व्हिडिओ बघल्यावर काही काळापुरतं राहील, परंतु जर तुम्ही नोट केलं तर मित्रांनो बघा ते तुमच्यापाशी लॉंग टाईमपर्यंत मित्रांनो ते तुमच्यापाशी असणार आहे. आणि तुम्हाला मित्रांनो पुढे सुद्धा कोणत्याही सरळ सेवेच्या भरतीसाठी तुम्हाला प्रश्न काम देतील. तर मित्रांनो बघा अवश्य नोट करत चला मित्रांनो. पुढे बघा प्रश्न क्रमांक 11. जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता रोबो वकील कोणता आहे? तर बघा मित्रांनो, जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता वकील मित्रांनो रोबो वकील मित्रांनो कोणता आहे? तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक रॉस. आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला काय डाऊट असतील मित्रांनो तर कमेंटमध्ये सांगून टाका मित्रांनो. तुमच्या डाऊटचे आम्ही मित्रांनो अवश्य निराकरण मित्रांनो करण्याचा प्रयत्न करत राहू. पुढे काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजे मित्रांनो काय? तर बघा आपला प्रश्न योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब, मिथेनॉल हे मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा, डॅश डॅश किरणांना वस्तुमान नसते. तर बघा मित्रांनो, कोणत्या किरणांना मित्रांनो वस्तुमान नसते? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाच्या मित्रांनो योग्य आन्सर काय? पर्याय क्रमांक क, गॅमा या किरणांना मित्रांनो आहे वस्तुमान नसते. इतकं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं असतं. तर पुढे डॅश डॅशला पाण्याचे रूपांतर बाष्पात होते. तर बघा मित्रांनो, डॅश डॅश म्हणजे मित्रांनो किती अंश सेल्सिअसला मित्रांनो आपल्या पाण्याचे जे रूपांतर आहे मित्रांनो ते बाष्पामध्ये होते? तर लक्षात घ्या 100 अंश सेल्सिअस. आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? तर बघा मित्रांनो, खालीलपैकी सर्वात उत्तम मित्रांनो जे विद्युत वाहक आहे मित्रांनो ते कोणते आहे? तर लक्षामध्ये घ्या मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक चांदी आहे. इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं काय? चांदी. पुढे कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी होतात? तर बघा मित्रांनो, कोणत्या द्रव्यामुळे मित्रांनो झाडाची पाने जी आहेत मित्रांनो ती हिरवी होतात? तर लक्षामध्ये घ्या मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे मित्रांनो योग्य आन्सर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक ब. तर बघा मित्रांनो, क्लोरोफिलमुळे मित्रांनो जे बघा झाडाची पाने मित्रांनो हिरवी होत असतात. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे मित्रांनो बघा, नायट्रोजन हा जो मित्रांनो वायू आहे, हा वायू मित्रांनो वातावरणामध्ये मित्रांनो सर्वात जास्त असणारा वायू आहे. आणि मित्रांनो बघा या वायूचे प्रमाण 76% इतकं आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे 76%. सर्वाधिक प्रमाणात मित्रांनो वातावरणामध्ये असणारा वायू कोणता? तर नायट्रोजन. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे दातांचा रक्तपिती रोग म्हणजेच डॅश डॅश. तर बघा मित्रांनो, दातांचा रक्तपिती रोग म्हणजेच मित्रांनो डॅश डॅश. तर कोणता आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक क, स्कर्वी. हा जो मित्रांनो आहे बघा दातांचाच रक्तपिती रोग म्हणजे मित्रांनो डॅश डॅश. या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक स्कर्वी हे मित्रांनो असणार आहे. मित्रांनो अनेक महत्वाची गोष्ट, स्कर्वी हा जो मित्रांनो रोग आहे हा क जीवनसत्व मित्रांनो बघा कमी पडल्यामुळे मित्रांनो हा रोग होतो. आणि बेरी हा जो मित्रांनो रोग आहे हा ब जीवनसत्व कमी पडल्यामुळे मित्रांनो रोग होतो. आणि मित्रांनो अ जीवनसत्व मित्रांनो कमी पडल्यामुळे मित्रांनो बघा राताळपणा येतो. आणि ड पडल्यावर मित्रांनो बघा जर जीवनसत्व कमी पडलं तर मूळदूस हा मित्रांनो रोग होतो. या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे किकुयू जमाती कोणत्या देशात आढळतात? तर बघा मित्रांनो, किकुयू ही जी मित्रांनो जमात आहे ही मित्रांनो कोणत्या देशामध्ये आढळते? तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो ते आहे बघा केनिया. केनिया या देशामध्ये मित्रांनो किकुयू ही मित्रांनो जमात आहे बघा मित्रांनो आढळते. तर लक्षात घ्या मित्रांनो बघा TCS आहे मित्रांनो बघा बार मित्रांनो बघा जमाती आणि आदिवासी जमात आणि मित्रांनो आदिवासी जमातीवर मित्रांनो वेळोवेळी मित्रांनो बघा जास्त प्रश्न या ठिकाणी पत्रिका सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये प्रश्न टाकत आहे. त्यामुळे मित्रांनो अवश्य मित्रांनो जेवढं काय होईल तेवढं तुम्ही आदिवासी जमातीकडे मित्रांनो भर द्या. इतकं तुम्ही लक्षामध्ये घ्या. पुढे 19वा प्रश्न बघा, हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? तर बघा मित्रांनो, हेलसिंकी हे जे मित्रांनो शहर आहे हे कोणत्या देशाचे मित्रांनो या ठिकाणी राजधानी आहे? तर लक्षामध्ये असू द्या मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक मित्रांनो अ. आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे तर काय मित्रांनो हेलसिंकी. फिनलंडचे मित्रांनो राजधानी कोणती आहे? तर हेलसिंकी हे आहे. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे. शेवटचा प्रश्न बघा, वॉर्सा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर बघा मित्रांनो वॉर्सा हे जे मित्रांनो शहर आहे हे कोणत्या नदीकाठी मित्रांनो वसलेले आहे? तर बघा मित्रांनो हे जे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि मित्रांनो बघा आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. आणि बघा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा.
तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि आतापर्यंत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. भेटू परत असाच काय नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा आपलं आवडते हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.